न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नवीन नाशिक मधील विद्यार्थ्यांसाठी पहिली ई अभ्यासिकेचे शुभारंभ संपन्न। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माननीय नगरसेवक व शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये सुसज्ज ई अभ्यासिकेचा उत्साहात श्री गणेशा केला। जुने सिडको येथील राजे छत्रपती व्यायामशाळेच्या दालनात ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। त्याप्रसंगी प्रवीण बंटी तिदमे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ई अभ्यासिकेतील सेवा सुविधांची सविस्तर माहिती दिली। सर्व माता भगिनी, सर्व बालगोपाळ व जे काही विद्यार्थी इथे आले आहेत त्या सगळ्यांचे प्रथम मी आभार मानतो व या अभ्यासिकेबद्दल एवढंच सांगतो की अभ्यासिका बनवायचा जो काही उद्देश मेन आहे आमचा की आज आपण सिडको ही कामगार नगरीमध्ये आपण बघू की कोणाची एवढी परिस्थिती नाही की बाहेर जाऊन कुठे तो मुलगा अभ्यास करू शकतो, त्या दृष्टीने आपण ही अभ्यासिका बनवली आहे। याच्यामधला फक्त उद्देश एवढाच आहे की जो काही विद्यार्थी आहे तो IAS असेल, MPSC असेल या परीक्षा तो पास व्हायला पाहिजे व तो पास होण्यासाठी त्याला जी काही मुबलक सुविधा लागतात, त्याला नेट कनेक्शन लागतं, कॉम्प्युटर लागतं, ते प्रत्येक माणूस त्याच्या घरात लॅपटॉप घेऊ शकत नाही, तर त्या दृष्टीने आपण ही अभ्यासिका बनवली आहे। गरीबातला गरीब मुलगा हा चांगलं एज्युकेशन घेऊन त्याचं जे काही यश त्याला संपादन करायचे त्यासाठी आपण अभ्यासिका बनवली आहे। त्याचप्रमाणे खालची जी व्यायामशाळा आहे गेल्या कित्येक 3-4 वर्षापासून बंद आहे, ती व्यायामशाळा सुद्धा आपण एवढ्या 5 ते 6 दिवसामध्ये तिचं उद्घाटन आपण करणार आहोत। तसेच प्रभागातील कित्येकशे आपण रस्ते जे कधीच कॉन्क्रीट झाले नव्हते, पूर्ण प्रभागातील जवळ 70 ते 80% आता कॉन्क्रीट होणार आहे। एवढा मोठा निधी माननीय पालकमंत्री यांनी आपल्याला तो उपलब्ध करून दिला आहे। तर आपले कामं जे आहे तर उद्घाटन इतके आज स्वतः उभाटाला प्रभाग 24 मध्ये जेवढे उद्घाटन का चालू आहे यासाठी त्यांनी आज आंदोलन केलं जाऊन महापालिकेमध्ये आयुक्तांसमोर। तर एवढं काम म्हणजे एवढा हेवा आपला आहे की लोकांना सहन होत नाही कामांचा एवढा विकास, तर त्यासाठी पूर्ण उभाटा गट आज महापालिकेमध्ये त्यांनी आंदोलन केलंय। तर सगळ्यांची कोणाची आपल्या कामाला नजर न लागो, आणखी आपल्या प्रभागाचा विकास हो, एवढ्याच मी सगळ्यांचे आपले आशीर्वाद लागो अशी विनंती करतो। शिवसेना पदाधिकारी, विद्यार्थी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा ई अभ्यासिकेत देण्यात आलेली आहे। तसेच 12 संगणक, इंटरनेट कनेक्शन, अद्ययावत फर्निचर, सर्व हवेशीर व शांत वातावरण आहे। त्यावेळी कृष्णराव बेतडे, मुकुंद पाठक, बाळासाहेब वाडेकर, अविनाश चव्हाण, पंडित पाटील, तुळशीराम खैरनार, नंदकुमार वानखेडकर, देवराम सैंदाणे, विजय गोसावी, अण्णा देवरे, संजय देसले, श्याम शिरोडे, हेमंत कोठारी, संजय भालेराव, राजेंद्र मोहिते, इशाक शेख, धवल डरंगे, अश्विन शिरोडे, दुर्गेश चौधरी, अनिकेत वाघ, सुलोचना मोहिते, सुषमा शिरोडे, वर्षा चव्हाण, परदेशीताई, मंगल पाटील, रत्ना वाघ, सोनी पाटील व आदी उपस्थित होते। प्रवीण बंटी तिदमे यांच्या पुढाकाराने, त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपली कामगार नगरी आहे। सर्वांची घरं अगदी लहान आहेत, प्रत्येकाला झोपायची सुद्धा अडचण आहे, अभ्यासाचा प्रश्न हा वेगळाच आहे। या ठिकाणी सुसज्ज अशी कॉम्प्युटर सेवा, वाचनालय अशा गोष्टीची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। निश्चितच हा सर्व सिडकोवासियांना, प्रभाग 24च्या लोकांना याचा खरं एक आदर्श आणि अभिमानास्पद गोष्ट या ठिकाणी प्रवीणने असंच काम करत राहू, त्याच्या यशाला अशीच परंपरा लाभो अशी परमेश्वरासाठी प्रार्थना करतो। नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कारण तो एकदम लहान असताना मी आम्ही ओळखतो त्याला आणि त्याचं खरोखर म्हणजे नेतृत्व आहे। आणि मी असं सांगू इच्छिते की आता आमचा हॉल आहे, योग हॉल, आम्ही खूप दिवसापासून पाठपुरावा करत होतो, पण त्याने खरंच तो मंजूर करून दिला आम्हाला। आणि आज आम्ही सगळ्या बायका, आज आम्ही एवढे वय झाल्यानंतर आम्ही एवढं सुदृढ दिसतोय त्याच्यामुळे, आणि त्याला खरोखर म्हणजे आमचा खूप खूप आशीर्वाद।
आणि आता त्यांनी हा अभ्यासिकांनी खरं म्हणजे आपली ही सिडको आहे, हे सिडको म्हणजे एकदम कामगार वर्ग वस्ती आहे आणि आपले घरं खूप छोटे छोटे आहेत. आता थोडंफार म्हणजे बांधकामावरती आपण केलेलं आपल्या, पण आता जेवढे मुलं आहेत तर त्यांनी ही जी ई अभ्यासिका आहे त्यांनी उपलब्ध करून दिली, तर त्याच्याबद्दल मी खरोखर त्याचं खूप अभिनंदन करते. नाशिक महानगरपालिका यांच्या सहयोगानं हा सुंदर प्रकल्प आपल्या सिडको नगरीमध्ये आविष्कृत झालेला आहे. अभ्यासिकेची खूप गरज होती, पण माझ्यासमोर प्रश्न होता की ही अभ्यासिका म्हणजे काय. मला निलेशने सांगितलं की इंटरनेटशी जोडलेली अभ्यासिका. मग माझ्या लक्षात आलं की अभ्यासिका इंटरनेट शिवाय असते आणि इंटरनेट सह असते. तर आता मुलांना अभ्यास करण्यासाठी कॉम्प्युटरची गरज आहे. विज्ञानाने दिलेली नवीन नवीन साधनं ही अभ्यासासाठी आवश्यक आहेत आणि म्हणून त्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली. ही सिडको नगरी 1977ला आम्ही ते राहायला आलो. 721 घरं होते, एक छोटंसं गाव, नाशिक पासून 6 किलोमीटर अंतरावरचं, कुठल्याही सुविधा नाही. परंतु आजची परिस्थिती पूर्ण बदलली आहे की 6 योजना या ठिकाणी कार्यान्वित झाल्या आणि त्याचा शुभारंभ पहिल्या योजनेपासून जुन्या सिडको पासून झाला. त्या काळापासून मी या सिडको नगरीमध्ये पत्रकारिता करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून नवीन नवीन संकल्प प्रकल्प या ठिकाणी आणण्यासाठी त्या पत्रकारितेच्या माध्यमाचा आम्ही वापर केला. चिरंजीव प्रवीण शिकत असताना त्याच्यामधले कलागुण, नेतृत्व गुण, संघटन गुण यांची चुणूक दिसत होती. त्याला अन्याय सहन करणं आवडत नव्हतं. त्यानंतर जनहितैषी कार्यासाठी स्वतःला झोकून देण्यामध्ये तो तरबेज होता आणि त्यामुळे शिकता शिकता त्याने स्वतःला जनसेवेत समर्पित केलं.